संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत असताना अत्यंत महत्त्वाचा जबाब एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय। देशमुखांचं जेव्हा अपहरण करण्यात आलं त्याच वेळी त्यांची हत्या होणार आहे हे देशमुखांना कळून चुकलं होतं। विशेष म्हणजे त्यांनी याबाबत बोलूनही दाखवलं होतं। संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी मृत्यूआधी त्यांचं शेवटचं वाक्य काय होतं पाहूयात। हे लोक मला जीवे मारणार, संतोष देशमुखांचे शेवटचे शब्द। चालकाच्या जबाबातून नवी माहिती। 6 डिसेंबर 2024 ला मस्साजोगमध्ये आवादा कंपनीच्या परिसरात संतोष देशमुख आणि सुदर्शन घुलेच्या टोळीमध्ये वाद झाला। पुढे 9 डिसेंबरला सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या केली। सुदर्शन घुलेची टोळी आपला जीव घेणार याचा अंदाज संतोष देशमुखांना आधीच आला होता आणि हीच बाब देशमुखांच्या अपहरणाच्या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून समोर आली आहे। संतोष देशमुख यांना टोल नाक्यावर मारहाण करून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत टाकण्यात आलं होतं। तिथून पुढे काय घडलं त्याचा जबाब चालकानं दिलाय। आवादा कंपनीच्या आवारात झालेल्या वादानंतर विष्णू चाटेचा संतोष देशमुखांना फोन आला होता। वाल्मिकांना जिवंत सोडणार नाही असं चाटे संतोष देशमुखांना म्हणाला होता। तर वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक गुंड प्रवृत्तीचे असून ते आपल्याला मारून टाकतील असं हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुख आपल्या पत्नीला म्हणाले होते। त्यामुळेच अपहरणावेळी आलेल्या सुदर्शन घुलेच्या टोळीला पाहून हे लोक आता आपल्याला जिवंत सोडणार नाही याची चाहूल देशमुखांना लागली असावी। डोणगाव टोल नाक्यावर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओनं संतोष देशमुखांची गाडी अडवली। मागून आणि पुढून 2 गाड्यांनी देशमुखांची गाडी अडवून धरली। दोन्ही गाड्यांमधून सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार आणि कृष्णा आंधळे उतरले। सुधीर सांगळे यानं एक मोठा दगड देशमुखांच्या गाडीच्या काचेवर मारला। आरोपींच्या हातामध्ये प्लास्टिकचा पाईप, गॅसचा पाईप, क्लच वायर गुंडाळलेला लाकडी दांडा, लाकडी काठी आणि इतर शस्त्र होती। आरोपींनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढलं आणि मारहाण केली। मारहाणीनंतर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये टाकण्यात आलं। बंटू लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जीवे मारणार आहेत असं संतोष देशमुख गाडीमध्ये म्हणाले। काही वेळातच संतोष देशमुखांना गाडीमधून केजच्या दिशेनं नेण्यात आलं। यावेळी एक स्विफ्ट गाडीही काळ्या स्कॉर्पिओच्या मागे गेली। वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीची बीड जिल्ह्यात दहशत होती। ही दहशत माहीत असतानाही संतोष देशमुखांनी 6 डिसेंबरला आवादा कंपनीच्या परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीला रोखण्याचा प्रयत्न केला। संतोष देशमुखांचं हेच वागणं टोळीला पचलं नाही आणि संतोष देशमुखांचा जीव घेण्याचं ठरलं। तर येताना टोल नाका आहे डोणगाव गावाजवळ, तिथं आम्हाला अडविण्यात आलं। एक पुढून काळी स्कॉर्पिओ आली आणि त्यातून 5-6 जण उतरले। असेच माझ्या गाडीवर हल्ला केला, काच फोडली, मला खाली ओढलं आणि सरपंचाला त्यांनी साईडला बसलेले होते सरपंच माझ्या, त्यांना 4-5 जणांनी खाली ओढून घेतलं। तर 2-3 काट्या मारल्या, गाडीत टाकून केजच्या दिशेने निघून गेले। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण झालं। त्याचवेळी हे लोक आता आपल्याला सोडणार नाहीत हे देशमुखांना समजून चुकलं होतं। त्यामुळेच त्यांनी चालकाला पोलीस ठाण्यात जायला सांगितलं। त्याप्रमाणे चालक पोलीस स्टेशनला पोहोचला सुद्धा होता, पण पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी 3 तास त्याला पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं। तोपर्यंत आरोपींनी क्रूरपणे देशमुखांचा जीव घेतला होता। पोलिसांनी तात्काळ आरोपीचा पाठलाग केला असता तर कदाचित संतोष देशमुखांचा जीव वाचला असता। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, बीड।